बघा कसं चाललंय धुवायचं स्वच्छ स्वच्छ. काय आहे मासे चांगलं क्वालिटी बनवायचं. हा आज मित्रांनो वेगळं, त्या दिवशी वेगळी पद्धत, आज वेगळ्या पद्धतीने एकदम क्वालिटी नाही का, आपण सगळ्या पद्धतीने ट्राय करणार. मसाल्याच्या ग्रेव्हीत चांगलं परतायचं चाललंय ते मासा आपलं. सगळं आपलं आता परतून झालेलं आहेत मस्तपैकी. त्याच्यावर आता झाकण ठेवून घ्यायचे परत. ठेवाय आता परत वर. काय चाललंय? भाकरी चालल्यात. भाकरी मित्रांनो वाड्यावरती बघा मस्तपैकी गरम भाकरी चालल्या ते. आणि आपल्या आप्पांचा आज वाड्यावरती शेवटचा दिवस आहे. होय आप्पा आज शेवटचा दिवस? नाही बाबा लय दिवस येत आता. म्हणजे आता अजून राहणार आहे ना? नाही बाबा मी आपला इकुल्या वाड्यावर तिकुल्या वाड्या मनवाडी तसं नाही म्हणत मी, इथं आमच्या वाड्यावरचा शेवटचा वाड्यात आजचे दिवस आहे. उद्या जाणार तामनवाडी. हा त्याकरता मित्रांनो आपण आता आलं तवाच बेत केलता, मग आता जाता जाता बी बेत केलाय. पहिला आपण आणलेला एकदम गोडा मासा, आणि ह्या वेळेस कसला मासा आहे? कसला मासा आहे? मोठी चिलापी. मोठी चिलापी. हवा मस्तपैकी मित्रांनो मासं धुवायचं चाललंय ताईचं. या ठिकाणी आपली भाकर तयार होते चुलीवरची मस्तपैकी. आई जाळ लागा ना काय? वार हा वाऱ्याने जाळ लागा ना. धूर बघा कसा झालाय, भरपूर धूर झालाय. माशाचा बेते मित्रांनो मस्तपैकी बघा. वार आहे ना त्यामुळे जाळ बडकतो यार. एवढं आपलं मासं धुतल्या ताटात, आणि बाकीचं बी धुवायचं चाललंय. ताज आहेत का ताई? ताजे आहेत. हा ताजे आहेत. हा ताजं मासे आहेत मित्रांनो का. मस्तपैकी मासा आपलं धुवून ठेवते ह्या ताटामध्ये. आज ह्यो मासा कसा लागतोय बघायचे खायला. आपण मित्रांनो दरवेळेस वेगळं मासा आणतो. कसला आप्पा मासे आहेत आज? हा त्या दिवशी आप्पा म्हणते खराब होतं, म्हणजे मित्रांनो फ्रीज मधलं होतं ते, आणि हे एकदम क्वालिटी आहेत. मस्तपैकी मासं धुवायचं चाललंय आपलं पाण्यात कढईत. हा धुवायचे आहे अजून एका पाण्याने धुवायचे. आपलं पहिलंच पाणी हे पाणी. मला माहिती तेच काढते मी ग बस. हुशार येत आहे. आई किती भाकरी झाल्या? 7 झाले. 7 हो का. तव्यात आपली अजून भाकरी एक होते गरमागरम. आणि या ठिकाणी बघा दुसरं पाणी मित्रांनो का. आता किती स्वच्छ, मगाशी जरा गढूळ पाणी होतं. आपलं हे मासं धुवायचं काम आपल्या ताई का असते, आणि ताई एक नंबर मासं धुवायचं काम करते मित्रांनो. हो का कसं स्वच्छ एकदम क्वालिटी ताजं मासं आणलं ते मी. आणि आता गेल्या वेळेस जिथनं आणलेलं तिथनं नाही, दुसरं कोण मित्रांनो एकदम टॉपच्या ठिकाणावरून आणले ते. त्यामुळे मासं बी खायला क्वालिटीच लागतील. मग कसं चाललंय धुवायचं स्वच्छ. हे पांढरं ते मांद पडते काय माशाचं? मांद जास्त माशाला. आणि स्वच्छ बघा किती धुतलंय मित्रांनो ताईने. मित्रांनो आपलं सगळं मासा आता धुवून झालेलं आहेत. कसे आहेत क्वालिटी आहेत का नाही, एकदम स्वच्छ धुतल्या ते. हो आपण व्यवस्थित बघून घ्या. आणि चिलापी, मोठी चिलापी मासे. ताई झालं का धुवून? झालं. आता नाही ना धुवायचं? नाही आता झालं. आता क्वालिटी आता मासं बनवायच्या ते. शेवटची भाकर आहे मित्रांनो ही. आता भाकर झाली की लगेच मासं बनवाय घेणार आहे आपली आई. हो हे आता तव्यात टाकले या शेवटच्या भाकरीला. ही झाली की लगेच मासं थोड्याच वेळात. काय आहे? मासे चांगलं क्वालिटी बनवायचं. हा आज मित्रांनो वेगळं, त्या दिवशी वेगळी पद्धत, आज वेगळ्या पद्धतीने एकदम क्वालिटी नाही का, आपण सगळ्या पद्धतीने ट्राय करणार. आणि तुम्हाला बी ते बघायला भेटणार आपण कसं बनवतोय ते मासं. आता हे माशासाठी बाजरीचं पीठ भाजायचे वाईट. बाजरीचं पीठ भाजून घ्यायचंय असं. बाजरीचं पीठ मित्रांनो आपलं भाजायचं चाललंय मस्तपैकी. पीठ का भाजती पण आहे मस्त लागतं बाजरीच्या पिठाने. कुठलं पदार्थ झालं ना बाजरीच्या पिठाने साधं कालवण करायचं म्हणलं तरी तेलात तळलं की मस्त लागतं. असं आपलं करायचं म्हणलं तरी बी असं पीठ भाजून घ्यायचं तरी बी चांगलं लागतं. आता हे थोडं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ भाजून घ्यायचे, थोडंसंच घ्यायचंय. दुसरं बी वाटण घालायचे म्हणून लय गट होईल आपलं. असं थोडंसं सगळं. हे मित्रांनो बघा नवीन रेसिपी. आपण पाहुण्या रावळ्यांकडे गेलो, त्यांचं बघितलं, मग म्हणलं चला आता त्यांच्यासारखं बनवून बघूया. असं नवीन ट्राय करतो आपण. तुम्ही बी कमेंट करून सांगा तुमच्यासारख्या बी भाज्या आपण बनवू.
आणि टेस्ट सांगू कोणाची कशी, कोणी कमेंट केलेली भाजीची टेस्ट कशी झाली ते नक्की सांगाल. आपण त्याकरता कमेंट करा, सबस्क्राईब बी करा. आय काय करते आता? आता माशासाठी कांदा टिचून घेते कच्चा. आता मागच्या वेळेस भाजून केलता, आता कच्चा. आता कच्चा. हा, आज ह्या वेळेस वेगळं मित्रांनो बघा, वेगळ्या पद्धतीने. किती कांदा घेतल्यात आहे? 3 बारकाला 3 घेतल्यात. जास्त कांदा लागतो का? बघा 3 बारकाला 3 कांदे घेतले ते. एकदम नवीन पद्धतीची रेसिपी तयार होणार आहे मित्रांनो. बघा हो का, कसं चाललंय मित्रांनो, पार बारीक अशी बुकटी करायला लागते ना. हा, तवा चांगलं लागतं. हो, असं आपलं आता वरट्या पाट्या आहे, पार बारीक कांदा वाटून घेते. एकदम मस्त बनवणार आपल्या कांदा असं वाटून. वाटणागतच त्याचं करायचे. मग काय. आता हे चांगलं वाटणाव आणि कांदा बारीक वाटून झाला. आता काढून घ्यायचंय. हा, आता काढून ठेवायचे ह्या बुगल्यात. बघूया तर डायरेक्ट. हा, बुगल्यात डायरेक्ट आता मासे करायचेत ना त्यात मित्रांनो. आता काय फ्राय नाही, एकदम सगळं मिक्स मध्ये आणि एकदम क्वालिटी. आता काय वाटायची? आता खोबरं आता आपला वाटायचं बघा. खोबऱ्याला बी वल्ले काय वाळलेलं खोबरं आहेत. वाळलेलंच वाळलेलं वाटाय ताण जाता देतात ना. पण वाळल्या खोबऱ्याने चांगलं होतं. मग काय बारीक होतं चांगला वाळला खोबरा. मस्तपैकी आपला खोबरं आता बारीक वाटायचं चाललंय आईचं. बघा कशा आईने पार त्याला टिचून बिचून बारीक केलाय. आई अजून काय टाकायचे त्यात? अजून लसूण टाकायचं ना. आता खोबरा झाला ना? खोबरा झाला वाटतं. खोबरा झालेला. झालं, कांदा झाला चांगला. मग काय. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं आता लसूण बी वाटायचं चाललंय आईचं. आई बारीक वाटायचे ना चांगला. सोलून झालाय लसूण, आता वाटून घेते. लसूण बिसून घातला ना मित्रांनो, आईचं मस्त कालवणला वेगळीच चव येते. तर आता लसूण घालायचं चाललंय आपल्या आईचं. वा, आपलं सगळं वाटून झालेलं आहे मटेरियल. हो का, कोथमीर बिथमीर काय नाही, एकदम साधं सोपी रेसिपी आहे आज. आणि धूर भरपूर झालाय, लाकडं लावते आहे, आता जाळ करायचं आहे. बघा जाळ फुटते आता. या ठिकाणी सगळं वाटण आता आई कोरडं केलं करते ना. अजून कोरडं. हो का. आता तेल टाकून किती कांदा चांगला कोरडा करून झाला. आता तेल टाकते. असं तळावं लागतं मित्रांनो, तेव्हा कुठं कालवण मस्त लागतं. बघा कसं आपलं वाटार तळायचं चाललंय आईचं. जाळ बी मस्त लागलाय मित्रांनो. आणि आता आपलं वाटण बी वाईस तळलंय त्याला. बघा अजून बी चांगलं तळू घेते आई त्याला. भरपूर जाळ लागलाय आता. आता ह्याच्यात मगाशी पीठ भाजलेलं तळाय टाकायचे. हा काय पीठ टाकायचे. आता हे सगळं तळून झालं. आता ह्याच्यात मसाला टाकायचा आहे. मसाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. खास आपला वाड्यावरचा वा डब्यात ठेवलाय. 1 चमचा, 2 चमचे, 3, अडीच नाही, 2.5 चमचे मसाला टाकलाय. असं मित्रांनो मसाला बिसाला घातल्या वाईज झणझणीत झालं पाहिजे ना. आपल्याला आपल्या सगळ्या घरातल्या माणसांना झणझणीत लागतं. कशी ग्रेव्ही 1 नंबर झाली पण आहे. आता थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता हे मासे टाकून घ्यायचे त्याच्यात धुतलेलं मग.
मग अशी चांगलं स्वच्छ मासं धुतलं होतं मित्रांनो. बाई चांगलं स्वच्छ धुतलेलं मासं. वा कशी चाललंय हा एक नंबर मित्रांनो. असं भरवून घ्यायचं नाही सगळं मासं. आता एक 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 करून सोडून घ्यायचे ते. मसाल्याच्या ग्रेव्हीत चांगलं परतायचं चाललं ते मासा आपलं. सगळं आपलं आता परतून झालेलं आहेत मस्तपैकी. त्याच्यावर आता झाकण ठेवून घ्यायचे. परत ठेवाय आता परत वर चांगलं लागतं ना त्याला. अंगच वाईट तेल बिल सुटून द्यायचं मित्रांनो. हवा कसं एक नंबर आहेत का नाही. झाकण काढलेलं आहे. मासं फुटायला लागलं काय. हवा चांगलं वापरलं मित्रांनो. त्याला सुटलं का नाही अंगचं पाणी. हां सुटलं थोडं सुटलं. हे आपलं वाटणाचं पाणी. मित्रांनो आता माशामध्ये आपलं पाणी टाकलेलं आहे म्हणजे वाटणाचं. आणि बघा एकदम रसाच केला आहे पण एकदम क्वालिटी मित्रांनो. क्वालिटी काम झालं पाहिजे. आता फ्राय नाही बनवली. एकदम मस्तपैकी सगळं मटेरियल मिक्स केला एकत्र आणि त्याचंच आपलं डायरेक्ट मासा तयार केलं ते. चिलापीचं बेत आज मित्रांनो. आपल्या माशाच्या कालवणाला उकळी फुटलेली आहे आणि आता ते उतरवायचे खाली. चांगलं आहे उकळलं ना. चांगलं झालं. हां एकदम क्वालिटी आपलं कालवण तयार झालं या ठिकाणी. उतरवत आहे नाही तर जाळ माग वळून राहू दे. हराव नाही लय शिजते मासं लय शिजवायला लागत. बरं उतरव मग उतरव भाजल. अयो वा कसं एकदम क्वालिटी झालंय का नाही. रस्सा बघा मित्रांनो या ठिकाणी बघा काय चाललंय. देव आणायचं चाललंय आपलं दादांचं दानाभाऊचं. बघा आपलं आजोबा श्रीनाथ मुस्कवा या देवाचे भरपूर मोठे भक्त जुने आहेत. आणि आपले बिरोबा देव तुम्ही यात्रेचं तर व्हिडिओ पाहिलेच असेल. तर या ठिकाणी आता हे देव आणायचे. तेव्हा ते घोंबडं घेतले आपलं डोक्यावरती. आपलं कसं भाकणूक त्या पद्धतीत सांगतात आपला आप्पा. काशिलिंग देवाचे चोंग्य भले. चिरमाळाच्या देवाचे चोंग्य भले. आरवाडीच्या देवाचे चोंग्य भले. गोडगिरीच्या देवाचे चोंग्य भले. तर मित्रांनो माझं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी बघा कसे आपलं एक नंबर कालवण आहे का नाही. एकदम क्वालिटी झाली मित्रांनो आज. आणि आपली बाजरीची भाकर पगोबी खाते. पगू कसं झाले. छान झालं ताई कसं झाले. एकच नंबर. हां बघा हे जेवण करते ते आपलं दादा ती वाईज बोलते ते. त्याकरता आम्ही आता जेवतोय या ठिकाणी. तर हे माझं ताट आहे आजचं जेवणाचं. तर मित्रांनो मस्तपैकी यांचं आता जेवण चाललंय. आपलं धनाभाऊ खाते मासं. कसं झालं ते आप्पा मासं कसं झालं ते. त्या दिवशीच्या पेक्षा भारी आहेत ना. हां खायला चांगलं लागते ते मित्रांनो मासं. दादा बी खाते ते आपलं या ठिकाणी. आम्ही केलं आधी जेवण. दादा कसं झाल्यात. एक नंबर. हां का यांचं जेवण चाललंय आता मस्तपैकी मासं खाते ते आपलं. तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण एवढ्या दिवसातनं वाड्यावरती पहिलाच ब्लॉग शूट केला.
आणि ता ब्लॉग मित्रांनो एकदम खतरनाक, एकदम रेसिपी बी खतरनाक, दिवसभराचं वातावरण बी एकदम मस्त दाखवलं. तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच पुढचे आता नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.